हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपलं जे पिकअप आहे ना, ते आलेलं आहे. संध्याकाळी यायला खूप उशीर झाला होता, 10 वाजले होते. त्यामुळे पूजा सकाळी 10 वाजता करायची ठरवली. सुट्टीचा दिवस होता. सगळे आपले कामावरचे कामगार, त्यानंतर ह्यांच्या सगळे मित्रमंडळी, गावातले आमचे पाहुणे किंवा आमच्या भाऊकीतली सगळी, अशी सगळी बरीचशी लोकं आली होती आपल्या गाडीची पूजा करण्यासाठी. तर हे पिकअप घेतलेलं आहे, पुण्याहून आणलेलं आहे. 1 वर्ष वापरलेलं आहे, म्हणजे 1 वर्ष ते वापरलेलं आहे आणि आता आपल्याला 45 हप्ते भरायचे आहेत फक्त ह्याचे. आणि असं काहीच हे पिकअप घेतलेलं आहे. खरं तर नवीन पाहिलं होतं दिवाळीमध्ये आम्ही, पण आम्हाला हे चांगलं मिळालं, त्यामुळे आम्ही घेतलेलं आहे. तर 1 वर्षाचंच वापरलेलं आहे, पण बाकी सगळं छान आहे पिकअप. कुठंही काही झालेलं नाही आणि बाकी काय त्याला मेंटेनन्स पण नाही. त्यामुळे नवीनच आहे, म्हणजे 1 वर्षाचं म्हणजे काही जास्त नाही. आपल्याला आता फक्त 45 हप्ते भरायचे आहेत ह्याचे. तर आपल्या श्री समर्थ कन्स्ट्रक्शनमध्ये नवीन फॅमिली मेंबर ॲड झालेला आहे आणि तो कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. तर पूजा तर करायला आले, पूजा करायला घेतली, पण एवढी सगळी बाहेर मंडळी बघून मला तर काय पूजा कशी करायची ते सुद्धा समजेना आणि खूप घाबरल्यासारखं झालं. त्यामुळे आणि कसं आहे, आमच्या गावातली लोकं असल्या की आम्हाला डोक्यावरनं पदर घ्यावा लागतो. त्यामुळे तर आणखीनच जरा गोंधळून गेल्यासारखं झालं. पण पूजा छान झाली, सगळी लोकं आली, त्यामुळे आणखीनच छान वाटलं आणि खरंच सगळ्यांनी शुभेच्छासुद्धा दिल्या बरं का. कारण कसं आहे, कुठलीही वस्तू घ्यायची किंवा कुठलंही काही स्वप्न पूर्ण करायचं, त्याच्यामागं खूप आपला जीवनाचा खडतर प्रवास जो आहे ना, तो बऱ्याचशा लोकांनी पाहिलेला आहे आणि आमच्या गावकऱ्यांनी सुद्धा सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे सगळ्यांनाच अभिमान वाटतो की शून्यातनं सगळं कमवलेलं आहे किंवा सगळं जे काय केलेलं आहे ते खूप कष्टाने केलेलं आहे. त्यामुळे सगळे कौतुक पण करतात, सगळे लहान मोठे आपल्यापेक्षा सगळे कौतुक पण करतात ह्यांचं आणि खूप छान वाटतं असं. तर ह्यांच्या कामाला लागत होतं, त्यामुळे ही गाडी तर आणलेली आहे. आता ही गाडी स्वरूप चालवणार आहे, म्हणजे आपल्या साईटवरनं इकडून तिकडून माल न्यायचा आणायचा, हे आपल्याला थोडंसं बरं पडतं. आपली स्वतःची वस्तू असली की केव्हाही नेलं केव्हाही आणलं तर बरं पडतं. कोणतंही यश छोटं असो किंवा मोठं असो, त्यामागं केलेला संघर्ष खूप मोठा असतो आणि तो जर आपला पूर्ण झालं, ते स्वप्न पूर्ण झालं, तर तो खूप म्हणजे तो क्षण जो असतो ना, तो खूप गोड असतो. आपण जर आपलं दुसऱ्यांविषयी मन चांगलं ठेवलं तर आपल्याला आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही. माझं नेहमी तेच असतं, आधी दुसऱ्यांचं चांगलं होऊ दे रे देवा, त्यानंतर आपलं व्हावं. अशी भावना जर मनामध्ये ठेवलं तर कधीच आपल्याला काही गोष्टी कमी पडत नाहीत. श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद, आई साहेबांचा आशीर्वाद आहे, म्हणूनच आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि आपलं शेवटी आपण आपलं मन पण चांगलं ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. चला, तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला